10वी तसेच 12वी नंतर पुढे काय डिप्लोमा तसेच डिग्री इंजिनिअरिंग करिअरसाठी सर्वोत्तम पर्याय श्री आनंदराव आंबेडकर इंजिनिअरिंग कॉलेज, गारगोटी पाल, तालुका भुदरगड, जिल्हा कोल्हापूर। सर्व शासकीय योजना आणि स्कॉलरशिप उपलब्ध। आजच संपर्क करा। हे गेंड्याच्या कातडीचं प्रशासन अतुल चव्हाण। करवीर तालुक्यातील कोपार्डे गावातील नगर भूमापन क्रमांक 192 ही लक्ष्मी शंकर बुरुड या मागासवर्गीय गरीब कुटुंबाची मिळकत आहे। तरी बुरुड यांच्या खाजगी मिळकतीत कोपार्डे ग्रामपंचायतीने दांड गाव्याने 3 दुकानगाळे बांधले आहेत व ग्रामपंचायत दुकानगाळे भाडे तत्वावर देत आहेत। खाजगी जागेत ग्रामपंचायतीने दुकानगाळ्यांचे केलेले अतिक्रमण काढण्यात यावे या मागणीसाठी आज समतावादी महासंघाच्या वतीने करवीर पंचायत समिती कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली। कोपार्डे ग्रामपंचायतीचा कोपार्डे ग्रामपंचायतचा जागा आमच्या हक्काची माझ्या बापाची कोण मत देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही। आपल्या अधिकाऱ्याचं करायचं काय? यावेळी अतुल चव्हाण म्हणाले, कोपार्डे गावची जी ग्रामपंचायत आहे त्या कोपार्डे गावच्या ग्रामपंचायतीनं लक्ष्मी शंकर बुरुड यांची 192 क्रमांकाची जी मिळकत आहे त्या मिळकतीमध्ये दांडगावेने ग्रामपंचायतीने जे अतिक्रमण केलेलं आहे आणि तिथं ग्रामपंचायतीच्या उत्पन्नासाठी गोरगरीब माणसांची जी गाळ्यासाठी जमीन घेतलेली आहे ती जमीन त्या शासनानं परत द्यावी। याच्यापूर्वी आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष सागर बुरुड, महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष आप्पासाहेब कांबळे यांनी प्रयत्न करून सुद्धा याच्यापूर्वी निवेदन देऊन सुद्धा या गोरगरिबांच्या जमिनीतील अतिक्रमण काढलेलं नाही। आणि आमची शासनाला एक विनंती आहे की बाबा ते गोरगरिबांच्या जमिनीत का तुम्ही अतिक्रमण केले, त्यांचं अतिक्रमण तुम्ही काढावं। आणि ते जर अतिक्रमण काढत नसतील तर शासनाला याची फार मोठी दखल घ्यावी लागेल आणि इथून पुढे होणाऱ्या ज्या काही परिणाम आहेत त्याला जबाबदार शासन व कोपार्डे ग्रामपंचायतचे सरपंच व ग्रामपंचायत ग्रामविकास अधिकारी आणि जे काही त्या विषयाशी संलग्न असणारे जे अधिकारी आहेत ते सर्व अधिकारी त्या विषयाला जबाबदार राहतील। खरं तर गोरगरिबांच्या जमिनी या गोरगरिबांना राहायला जागा नाही साहेब। कुठंतरी थोडीशी फार मिळकत असणारी ही माणसं आणि त्याच जर जमिनीवर या जर ग्रामपंचायतीच्या हुकुमशाहीच्या किंवा मनगटशाहीच्या जोरावर जर त्यांच्या जमिनी जर बळकावू लागल्या तर आमच्या लोकांनी राहायचं कुठं, जायचं कुठं, हा गंभीर प्रश्न आहे साहेब। याच्यापूर्वी आमचे सागर बुरुड जे जिल्हा अध्यक्ष आहेत त्यांनी त्याचा बऱ्याच वेळेला 2 वर्ष झालं त्या गोष्टीचा पाठपुरावा करत आहेत की बाबा ही खाजगी जागेतनं ही हटवा म्हणून, ही मालमत्ता हटवा, बाजूला काढा म्हणून। तरी सुद्धा ही ग्रामपंचायत गेंड्याच्या कातडीचं प्रशासन असल्यामुळं ते अजिबात दखल घ्यायला तयार नाहीत आणि तिथले सरपंच, ग्रामपंचायत, आता तुम्हाला सांगतो विशेषतः आम्हाला महाराष्ट्रभर फिरताना एक अनुभव आलेत की मागासवर्गीय माणसाचं ती जे प्रशासकीय किंवा स्थानिकचे जे पार्टी प्रमुख आहेत किंवा जे गडगंज झालेले जे लीडर आहेत ते लीडर सामान्य माणसाचं काही चालू देत नाहीत, सरळ सरळ हुकुमशाही करत असतात। आमच्या जर मागण्या जर मान्य झाल्या नाहीत तर यापुढे आम्ही समतावादी महासंघाची बैठक घेऊन त्यामध्ये ठरवू इथून पुढे काय कुठल्या पद्धतीने आंदोलन उभं करायचं ते। आणि जर आंदोलन अशा प्रकारे उभं राहील की त्याची शासनाला दखल घ्यावी लागेल। करवीर पंचायत समितीचे प्रशासक तथा गटविकास अधिकारी डॉक्टर संदीप भंडारे यांना समतावादी महासंघाच्या वतीने निवेदन देण्यात आलं। यावेळी सागर बुरुड, सचिन काटे, सर्जेराव पाटील, आप्पासाहेब कांबळे, बंडा अवघडे, रवींद्र सकटे, बाबासाहेब अवघडे, प्रल्हाद गुरव, अर्जुन बुचडे यांच्यासह आदी पदाधिकारी उपस्थित होते। माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर।